नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे व्लॉग मी एक 15 दिवस तर झाले असतील मी टाकलेला नव्हता. तर आज मी सुरुवात केलेली आहे. सकाळी माझं वजन 3 किलो वजन माझं कमी झालं, म्हणजे 82 किलो. ज्या दिवशी मी वेट लॉसचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यात माझं वजन तुम्ही बघू शकता. मी ते वजन केल्यानंतर व्हिडिओ मी केलेला होता. 82.95 म्हणजे 83 तरी माझं वजन होतं. ते आत्ता 79.50 म्हणजे हे 1.5 महिना डाएट वगैरे, म्हणजे इतका मोठा असा डाएट कडक वगैरे असलं काही केलेलं नव्हतं. मी मागचे 2 व्हिडिओ जे टाकलेले आहेत, मी माझं जे प्लॅन सांगितलेला दिवसभराचं मी काय काय खातो त्या पद्धतीनं सगळा व्यायाम वगैरे आणि म्हणजे खाणं पिणं हे घरचंच कशा पद्धतीनं खाऊन मी हे वेट लॉस करत आहे. कारण आपण आता वेट लॉस करणार आणि ते पुन्हा परत वाढायला नको अशा पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे. म्हणजे की आता भरभर एक असतात ना, ते लगेचच 15 दिवसाचं प्लॅन करायचा, 15 दिवसात 5 किलो 10 किलो अशा पद्धतीचं वजन मला कमी करायचं नाही आहे. जे मेंटेनच राहील, की मी ठरवलं की मला आत्ता 75पर्यंत तर न्यायचं आहे. 75ला आल्यानंतर मग थोडं कमी करत असं आणायचं आहे. पण ते 75 किलो केलेलं वजन परत आणि 1 महिन्याने पुन्हा वाढेल, की परत 80वर जाईल अशा पद्धतीचं मला काही करायचं नाही आहे. त्यामुळं मी घरचा गोष्टी म्हणजे सगळं जेवणात पण खूप बदल केलेला आहे. जे मी बाहेरचं वगैरे जे काय खात होतं ते तर सगळं पूर्णपणे बंद झालेलं आहे. अजिबात मी बाहेरचं वगैरे काही खात नाही. आणि कोल्हापूरमध्ये आत्ता इतकी पाण्याची टंचाई सुरू आहे की नाही, पाणी 4 दिवस म्हणजे आम्ही पाणी आलेलं नव्हतं, तर आमच्याकडं 2 टाक्या असल्यामुळं पाणी भरपूर आम्ही म्हणजे वापर चांगला केलेला. म्हणजे चांगल्या पद्धतीनं पाणी वापरलं. कारण आता नदीलाच पाणी नाही किंवा पाऊसच कमी पडणार आहे आणि पाऊस वेळाने येणार आहे आणि धरणात पाणी नाही आहे. आमच्या महापौरबाईंनी पण सांगितलं की पाणी जपून वापरा. मग आम्ही जपून पाणी वापरलं. पण कंटिन्यू 4 दिवसच पाणी नसल्यानंतर टाकी आम्ही वापरून किती वापरणार, पाणी सगळं संपलं. समोर आम्ही पलीकडं आमच्या शेजारी बोरिंगचं पाणी असतं आहे आमच्या तिथं. कारण इकडं महापालिकेच्या गाड्या सगळीकडं पाण्याच्या टाक्या फिरतात म्हणून सांगितलं, पण आमच्या इकडच्या भागात एकदासुद्धा आम्हाला पाण्याची गाडी दिसली नाही किंवा आमच्याकडं आली पण नाही. मग आम्ही दुसऱ्यांच्या बंगल्यातनं बोरिंगचं पाणी जाऊन स्वतः भरून घेऊन, आणि मला तर हे उचलायचं किंवा हे करायचं काहीच करू शकत नाही. त्यामुळे सगळं पाणी मिस्टरांनी भरलेलं होतं. 2 ते 3 दिवस सगळा पाण्याचा जो चाललेली बोंबाबोंब सगळे ते, म्हणजे दिवस कसा, भांडी ना, कपडे ना, मुलांच्या अंघोळ किंवा आमच्या अंघोळ, असं पूर्ण सगळं विस्कटलेलं. म्हणजे एक गोष्ट जर जीवनातली जर एखादी मिळाली नाही किंवा कमी पडली तर किती त्रास होतो आहे आपल्या चाललेल्या रोजच्या जीवनात, त्यावरनं कळते. म्हणजे लोक कसे राहत असतील ज्यांच्याकडं पाणी नाही. आणि आमच्याकडे एक 2-4 दिवस पाणी आले नाही की सगळं विस्कळीत होतं आहे. भांडी आहे अशी पडलेली, सगळं घरात मला एकदम धूळ, घाण आणि एक वास, एक विचित्र. त्यामुळं खूप भयानक वाटत होतं. आणि आता काल पूर्ण पाणी आम्ही वगैरे भरलं बोरिंगचं, आणि त्या दिवशी संध्याकाळी आता काल पाणी आलं आहे. त्यामुळं अगोदर घर सगळं स्वच्छ करून घेतलं. पाणी 2 टाक्या रात्रभर जागून 4 वाजेपर्यंत पाण्याच्या टाक्या भरून घेतल्या. त्यात बाहेरचं पाणी पिल्यामुळं माझ्या मुलग्याची तब्येत बिघडली, त्याला उलट्या वगैरे सुरू झाल्या. मग हे पाणी आपण बाहेरचं बिस्लरीची बॉटल म्हणून जे आम्ही पाणी आणलेलं होतं, एक बॉक्सच घेऊन आलो ॲक्वाचा. ते पाणी पिल्यानंतरसुद्धा पोट वगैरे खराब होऊ शकते, कसं काय मला समजत नाही. म्हणजे ते स्वच्छ पाणी म्हणूनच त्यांनी बॉटल पॅक करून भरलेले असतात, असं म्हणून आपण विकत घेतो आहे. पण ते पण पाणी खराबच असतं. एक विचित्र त्याला वास येत असतो किंवा एक वेगळा प्रकारचं त्याला पिताना त्याची टेस्ट पण, चव पण वेगळी असते. कुठलं पाणी असते काय माहीत नाही. म्हणजे विहिरीचं पाणी भरतात, बोरिंगचं भरतात, कशाचं भरलेलं असते देवच जाणे. त्यामुळे मुलग्याची पूर्ण तब्येत बिघडलेली. आणि सकाळी आज पूर्ण डाएट बेट सगळा पाण्यात. उठल्यानंतर 1 कप चहा. मी चहा सोडलेलाच नाही. म्हणजे मी डाएट सुरू केला आहे म्हणून साखर पूर्ण बंद करून पूर्ण चहा बंद केला आणि मस्त कडकच, मी असलं काही नाही
सकाळचा 1 कप चहा मी घेतोयच म्हणजे घेणारच. म्हणजे हे छोटा कप का असेना मला चहा घ्यायलाच लागतो आहे. पूर्ण मी चहा बंदच केलेला नाही अजून. मी असा हळूहळू करत थोडा तर का असेना मी घेणार, कारण मला चहा घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही. त्यामुळे सकाळी चहा आणि हे एक बाकरवडी, म्हणजे बाकरवडी नाही आहे ही, पुडीची वडी आहे. आपल्याकडं कोल्हापूरमध्ये पुडीची वडी म्हणजे कोथिंबीर खोबरं घालून जी आपण वडी बनवतो आहे, मी तिची त्या पुडीच्या वडीची पण मी रेसिपी बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं पुडीची वडी कोल्हापूरमध्ये बनवतात. म्हणजे कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर भरपूर पेरून मस्त पुडीची वडी बनवतात. बाकरवडी वेगळीच असते. म्हणजे बाकरवडी तुम्हाला लसूण, खोबरं, कांदा वगैरे हे असलं काही येणार नाही. आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला टाकतो. ही मी विकत आणलेली होती पुडीची वडी, आणि ती छत्रपती शिवाजी पुतळा तिथं अंबिका म्हणून स्वीट मार्ट आहे, तिथून ती सँडविच काय म्हणतात ते, सँडविच बाकरवडी म्हणत होते ते. मग ते टेस्टसाठी घेतलेलं होतं. ते एकच खाल्ले मी, वडी आणि ते एक खाल्लं आहे आणि एक चहा घेतलेला. कारण मला सकाळी खायचं असते, पण ते खाण्यासाठी प्रॉपर भाजी भाकरी वगैरे असं खाऊन किंवा थालीपीठ पराठा असा खायचा, आणि माझा तो नाश्ता जेवण सगळं एकच असते. पण आज हे सगळं बिघडल्यामुळं दिवसभराचं आपलं रुटीन, मग तेवढंच खाल्ले. आता थोड्या वेळाने मी थालीपीठ बनवणार आहे आणि दही थालीपीठ खाणार. कारण जेवण बनवायचं ते पाणी पाहिजे, त्यासाठी स्वच्छ पाणी पाहिजे. ते मग सगळं घासा पुसा धुवा हे सगळं करून मग सगळ्या गोष्टी करायच्यात. म्हणून अगोदर जेवढं लागणार तेवढं सगळं स्वच्छ भांडी घासून घेतलेली होती. पहिला चहासाठी मला स्वच्छ भांडी पाहिजे होती, म्हणून अगोदर ती घासून घेतली आणि चहा बनवून चहा पिला. मुलग्याला आता नाश्ता बनवणार, आम्हाला नाश्ता बनवणार हे सगळं झाल्यानंतर, आवरल्यानंतर. आणि एलसी का अशी दिसायला लागले म्हणजे तुम्हाला वाटेल की केस वगैरे तिचे कट केल्यामुळे एलसीचे, कारण पूर्ण तिचे केस कट करून आणलेत पार्लरमधनं उन्हाळ्यात. पूर्ण तिनं तिचे ते कानाचं घाण पडून काय म्हणतात ते इन्फेक्शन होते, फंगल इन्फेक्शन ते झालेलं होतं. त्यामुळं केस कट करून तिला डॉक्टरांकडे नेऊन इंजेक्शन देऊन तिचं औषध उपचार सगळे सुरू होते. त्यामुळं तिला जास्त असं धुळ्यात वगैरे ते हे करू नका म्हणतात. पण आमच्या इथं भरपूर धुळा असल्यामुळं तो धुळा म्हणजे त्यात तिला ते इन्फेक्शन होत असते. त्यामुळं तिला सारखं मला जाळीत बसवायला लागतं आहे, म्हणजे ती इकडं तिकडं फिरणार नाही जास्त धुळीत. आणि टेरेसवर तर आता मी पूर्णपणे बंद करून टाकले तिला सोडायचं, कारण टेरेसवर गेली की ती झाडात जाऊन बसत्याच, झाडांच्या बरोबर कुंडीत जाऊन बसत्या मातीत, तिला थंड वाटतं म्हणून. पण आम्ही आता बंदच केलं तिला टेरेसवर पण सोडायचं. आणि आता जाळीत म्हणजे आम्ही असं काही कोंडून वगैरे बसवत नाही तिला. वरनं अशी टेरेस ह्याच्यावरनं गॅलरीतनं खाली बघत बसत्या आलेले मुलांना, गाड्या, पक्षी, तिला आवडते तिथं बघत बसायला. त्यामुळं आम्ही तिथंच बसवतो. आणि इकडं तिकडं फिरणार पण नाही जास्त धुळीत मातीत, आणि तिला इन्फेक्शन पण जास्त होणार नाही म्हणून आम्ही काळजीनंच ठेवलेलं असते त्यात. आणि तिला ड्रेस पण घातलेला तो आता काढला, कारण ते हे व्हायला नको म्हणून क्रीम वगैरे लावलेली असते ना तिला, त्यामुळं. आणि मुलगीचे पण मी सांगितलेलं होतं एक्झामचं वगैरे, UPSCचा काहीतरी निकाल लागला, पण मी तिला सांगितलेलंच होतं की ते आपण प्रॅक्टिससाठी किंवा म्हणजे अनुभवासाठी केलेलं आहे. त्यामुळे त्याचा काही विषय नाही. AIBची एक्झाम दिलेली आहे आणि आता तिचा निकाल पण हा 5 वर्षाचा लागला. खूप छान पद्धतीनं खूप चांगले मार्क पडले, खूप चांगल्या मार्काने पास पण झाली. आणि तिचे पण आता पुढचं काय काय करणार ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आता थोडं गॅप ठेवून मी चांगले व्हिडिओ बनवणार आहे. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण उद्या नक्की भेटू. धन्यवाद.